नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये होणाऱ्या MSCET यासाठी आपण मॅथमॅटिक्स या विषयामधील इनडिफायनाइट इंटिग्रेशन या टॉपिकवरील एकूण 5 प्रश्न बघणार आहोत आणि हे सर्व प्रश्न प्रिव्हियस इयर परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन बघू. फर्स्ट क्वेश्चन आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर ऑफ x इंटू कॉस स्क्वेअर ऑफ x आणि हा dx. तुम्ही आयडेंटिफाय केलं असेल की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे सर्व फंक्शन हे जेव्हा न्यूमेरेटरमध्ये असते त्याच वेळेस आपण याचं इंटिग्रेशन करू शकतो. आणि गिवन क्वेश्चनमध्ये आपल्याला साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर हा डिनोमिनेटरमध्ये आहे, त्याचं आपण डायरेक्टली इंटिग्रेशन करू शकणार का, तर नाही. मग याचं इंटिग्रेशन करण्यासाठी काही आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागणार, तर त्या ॲडजस्टमेंटकडे लक्ष द्या. त्या गिवन क्वेश्चनमध्ये आपण ऑब्झर्व केला तर न्यूमेरेटरमध्ये आपल्याला 1 दिसत आहे. या 1च्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करू शकतो की साइन स्क्वेअर ऑफ एक्स प्लस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन डिनॉमिनेटरमध्ये साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि हा किती dx. एक ऑब्झर्व करा, न्यूमेरेटरमध्ये प्लस आहे, डिनॉमिनेटरमध्ये दोघांचा प्रॉडक्ट आहे. आता न्यूमेरेटरमध्ये दोन टर्म आहे, एक साइन स्क्वेअर एक्स आहे आणि दुसरी कॉस स्क्वेअर एक्स आहे. या दोन्ही टर्मचा आपण डिनॉमिनेटर पहिले सेपरेट करून घेऊ. त्यासाठी इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू dx. त्यानंतर प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि हा dx. म्हणजे बघा, गिवन टर्ममध्ये 1 होता, 1च्या ठिकाणी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एक्स आपण पुट केला. त्यानंतर दोन न्यूमेरेटरमध्ये दोन टर्म होत्या, दोन टर्मचा आपण डिनॉमिनेटर सेपरेट केला. त्यानंतर साइन स्क्वेअर कॅन्सल, कॉस स्क्वेअर हे कॅन्सल. त्यानंतर एक ऑब्झर्व करा, 1 बाय कॉस इज इक्वल टू सेक होतो. त्याचप्रमाणे 1 बाय कॉस स्क्वेअर असेल त्याला आपण नोट करू शकतो सेक स्क्वेअर एक्स आणि हा dx. त्याचबरोबर 1 बाय साइन म्हणजे कोसेक एक्स होते, मग 1 बाय साइन स्क्वेअर म्हणजे सुद्धा किती होणार, कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स आणि हा dx. आता आपण याचं इंटिग्रेशन इझिली फाइंड आउट करू शकतो. जसं बघितलं असेल सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन डायरेक्टली निघणार, सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन होते टॅन एक्स. त्याचबरोबर कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन हे होते बघितलं तर मायनस कॉट एक्स आणि हा किती प्लस सी. याला थोडंसं सिम्प्लिफाय करू, हा होणार टॅन एक्स, हा मायनस आणि हा प्लस किती मायनस आणि हा कॉट एक्स आणि हा किती सी. हा झाला आपण फायनलाइज. म्हणजे गिवन क्वेश्चनमध्ये बघितलं की पहिले फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला क्वेश्चन आयडेंटिफाय झाला पाहिजे की क्वेश्चन आपण कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायला पाहिजे. गिवन क्वेश्चनमध्ये आपल्याला हा 1 आयडेंटिफाय होतो, या 1 वरूनच आपण ही ॲडजस्टमेंट केली तर हा या क्वेश्चनचं आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकलो. अदर जर आपण ही टर्म मिस केली तर याचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस एक्स इंटू कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स dx. आता या टर्मचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. गिवन टर्ममध्ये ऑब्झर्व करा 1 मायनस कॉस एक्स आहे आणि कोसेक स्क्वेअर एक्स आहे. एवढ्या मोठ्या टर्मचं आपण इंटिग्रेशन करू शकतो का, तर नाही. त्यासाठी आपल्याला काही ॲडजस्टमेंट करावं लागणार. ॲडजस्टमेंटकडे लक्ष द्या. पहिले गिवन क्वेश्चनमध्ये आपण ऑब्झर्व केला की हा कोसेक स्क्वेअर या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे, म्हणजे हा कोसेक स्क्वेअर या 1ला पण मल्टिप्लाय आहे आणि हा कोसेक स्क्वेअर या कॉसला सुद्धा मल्टिप्लाय आहे. म्हणजे पहिली सुरुवातीला फर्स्ट स्टेपमध्ये हे एक इंटिग्रेशनचे आपण दोन इंटिग्रेशनमध्ये कन्वर्ट करू, त्याकडे लक्ष द्या. म्हणजे हा इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअरने या 1ला मल्टिप्लाय केला तर हा कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स आणि हा dx मायनस त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स आणि हा कोसेक स्क्वेअर एक्स आणि हा dx. आता लक्ष देऊ, कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन प्रिव्हियस वाला क्वेश्चनमध्ये बघितलं डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो, पण इथं कॉस एक्स आणि कोसेक स्क्वेअर एक्स आहे. कॉस एक्स आणि कोसेक स्क्वेअरचं आपल्याकडे इंटिग्रेशन नाही आहे, त्यासाठी आपण काही ॲडजस्टमेंट करू. इथे बघितलं तर कोसेक स्क्वेअर आहे, या कोसेक स्क्वेअरला आपण स्प्लिट करू शकतो दोन टर्ममध्ये, कोसेक एक्स इंटू कोसेक एक्स. आणि कोसेक म्हणजे किती होते, 1 बाय साइन होते आणि कॉस बाय साइन म्हणजे किती होणार, कॉट. यावरून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता ही ॲडजस्टमेंट कशी होणार त्याकडे थोडंसं लक्ष द्या. पुढची टर्म याचा आपण सोबत सायमल्टेनियसली इंटिग्रेशन काढू, त्यामुळे याला आपण सोबत तसं लिहून घेऊ शेवटपर्यंत. इंटिग्रेशन ऑफ
कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस हा कॉस एक्स ॲज इट इज या कोसेक स्क्वेअरला स्प्लिट करू कोसेक एक्स इंटू कोसेक एक्स आणि हा डी एक्स. नेक्स्ट इकडे लक्ष द्या इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस हा कॉस एक्स ॲज इट इज कोसेक स्क्वेअर मीन्स किती 1 अपॉन साइन एक्स आणि हा कोसेक एक्स आणि डी एक्स. नेक्स्ट बघा कॉस अपॉन साइन म्हणजे किती होते कॉट म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस त्यानंतर किती कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट एक्स इंटू कोसेक एक्स आणि हा डी एक्स. आता लक्ष देऊ की कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्टली मिळते ते आहे बघितलं तर मायनस कॉट एक्स प्लस या कोसेक कॉट एक्स इंटू कोसेक एक्स. लक्ष देऊ कॉट एक्स इंटू कोसेक एक्स कॉट एक्स इंटू कोसेक एक्स याचं इंटिग्रेशन होते डायरेक्टली कोसेक एक्स आणि हा इंटिग्रेशन फास्ट. याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊ की या कोसेक एक्सला पहिले सुरुवातीला लिहू आणि कोसेक एक्स म्हणजे किती होते बघितलं तर 1 बाय साइन होते. त्यानंतर हा मायनस ॲज इट इज कॉट एक्सला आपण लिहू शकतो कॉस एक्स अपॉन साइन एक्स आणि हा प्लस सी. त्यानंतर डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरचे आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो म्हणजे हा 1 मायनस कॉस एक्स अपॉन बघितलं तर साइन एक्स आणि हा प्लस सी. आता यामध्ये आपण वेगवेगळे फॉर्म्युले यूज करून जसं आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं असेल त्यावरून आपण हे सर्व गोष्टी आपण इथे फाइंड आउट करू शकतो. म्हणजे बघा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर सर्व क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. आता आपण बघू 3rd नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3rd आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर ऑफ एक्स आणि हा डी एक्स. आता थोडंसं आयडेंटिफाय करू की क्वेश्चन आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे. इथं बघा 1 अपॉन साइन एक्स आहे आणि हा कॉस स्क्वेअर ऑफ एक्स आहे आणि हा डी एक्स आहे. आता इथे छोटीशी कॉन्सेप्टकडे लक्ष देसाल की हा क्वेश्चन आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे. गिवन टर्म मध्ये आपण ऑब्झर्व करू की आपल्याला न्यूमरेटर मध्ये 1 दिसत आहे. 1 म्हणजे काय असते तर 1 मीन्स साइन स्क्वेअर ऑफ एक्स प्लस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन हा साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि हा डी एक्स. पुन्हा बघितलं तर 1च्या ठिकाणी आपण साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स पुटअप केलेला आहे. आता आपल्या न्यूमरेटर मध्ये 2 टर्म आहे. या 2 टर्मला आपण सेपरेटली डिनॉमिनेटर सेपरेट करू म्हणजे ही टर्म किती होणार इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि हा डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि हा डी एक्स. पुढे लक्ष देऊ की हा साइन गेट कॅन्सल म्हणजे उरणार किती वरती बघितलं तर साइन एक्स आहे आणि या कॉस स्क्वेअरला आपण स्प्लिट करू कॉस एक्स इंटू कॉस एक्स आणि हा डी एक्स प्लस पुढे बघितलं तर कॉस स्क्वेअर गेट कॅन्सल आणि हा उरणार 1 अपॉन हा साइन एक्स आणि हा डी एक्स. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. साइन बाय कॉस म्हणजे किती होणार बघितलं तर टॅन एक्स आणि 1 बाय कॉस म्हणजे किती होणार तर सेक एक्स आणि हा डी एक्स प्लस 1 बाय साइन म्हणजे किती होते बघितलं तर कोसेक एक्स आणि हा डी एक्स. आता आपण बघितलं तर टॅन एक्स आणि सेक एक्स याचं इंटिग्रेशन होते सेक ऑफ एक्स. त्याचबरोबर कोसेक एक्सचं इंटिग्रेशन होते लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स आणि हा इन प्लस का असणार सी. म्हणजे बघा गिवन क्वेश्चनमध्ये 30 कॉन्सेप्ट आहे. या 1च्या ठिकाणी आपण साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर पुटअप करू. या सर्वांचा डिनॉमिनेटर आपण सेपरेट केल्यानंतर कॅन्सल करू आणि आपण काही ॲडजस्टमेंट करू की हा जेणेकरून हा क्वेश्चन स्टँडर्ड रिझल्टमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे कन्व्हर्शन करून आपण क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू.